आज तारीख आहे 26/9/2025, वार आहे शुक्रवार. आणि आता आपल्याकडे एक अर्ज आलेला आहे, तर त्याचा आता मी त्यांच्याजवळ बोलणार आहे. आपण सर्व पाहू शकता की आपण काय प्रकारे मदत करतो किंवा काय प्रकारची मंडळी आपल्याकडे येतात. अर्ज असा आहे, प्रतीक केळकर काका, विषय वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत मिळण्याबाबत. माझे नाव मुक्ता दत्तात्रय ओगले, वय वर्षे 48. तुमचं नाव काय? माझं नाव मुग्धा दत्तात्रय ओगले. मुग्धा ओगले, जरा तिकडे बघून बोला, म्हणजे तिथे हे मुग्धा ओगले, बरोबर? ओगले. तुम्ही असं दिलंय की माझा विवाह झालेला नाही, मला आई वडील भाऊ बहीण काका काकू कोणीच नाही, मी निराधार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांना आई वडील नाही, त्यांना भाऊ नाही, बहीण नाही, काका काकू कोणीच नाही. त्यांनी असं सांगितलंय, माझे आधार कार्ड क्रमांक 649702575652 आहे. मी एका ठिकाणी नोकरी करत असून मला 7,000 रुपये दर महिन्याला पगार किंवा मानधन मिळते. त्यातील 6,135 हे दर महिना राहण्याचे व जेवणाचे भरावे लागतात. म्हणजे 7,000 रुपये त्यांचं इन्कम आहे आणि 6,135 रुपये त्यांचा दर महिन्याचा खर्च आहे. 865 रुपये हे महिनाभर खर्च करण्यासाठी 865 रुपयात महिनाभर मला सर्व खर्च चालवावे लागतात. बरोबर आहे का तुम्ही म्हणताय ते? सत्य आहे, तुम्हीच लिहून दिलंय, बरोबर. आता पुढे ते असं म्हणतात की जून महिन्यात त्यांच्या पायाला सूज आली. पुण्यातील एका नामांकित मठातील डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर दुखणे कमी झाले नाही. दुसऱ्या एका नामांकित डॉक्टरांकडे गेले असता पुढील तपासणीनंतर, टेस्ट नंतर, एक्सरे काढल्यानंतर त्यांनी गुडघे झिजले आहे, रिप्लेसमेंट करावी लागेल अशी शक्यता वर्तवली. सध्या मी गोळ्या औषधे घेत आहे, फक्त 100 पावले चालणे सुद्धा कठीण झाले आहे. तुम्ही जरा थोडं चालून दाखवा, ज्या स्वतः आहे त्यांना आता थोडंसं चालून दाखवा, म्हणजे कळेल. तुम्हाला चालणं कठीण झालंय तुम्ही म्हणताय, तुम्हाला काय त्रास होतोय? मला गुडघ्याचे झीज झाल्यामुळे चालता येत नाही. ठीक आहे, तुम्ही आता बसा इकडे. त्या थोडक्यात धरून धरून चालत आहेत. आपल्याला एवढं सांगायचं की त्या सांगतात ते सर्व सत्य आहे. त्यानंतर तरी कृपया वैद्यकीय कारणासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी मला आर्थिक मदत मिळावी अशी नम्र विनंती आहे. मी जे कथन केले आहे हे सर्व सत्य आहे असं त्यांनी सांगितलंय. मुग्धा ओगले असं त्यांचं नाव आहे. त्यांची केस अगदी क्लिअर आहे की त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांना आई वडील नाही, त्यानंतर भाऊ बहीण नाही. आणि त्यांनी मला आत्ता बोलताना सांगितलं की माझे एक मामा आहे, पण ते पण मला मदत करू शकत नाही अशा पोझिशनला आहे. बरोबर ना? ते वयस्कर आहेत, त्यांना त्यांच्या अडचणी आहेत. थोडक्यात ते आता एकट्याच राहत आहेत. तर आम्ही सगळे म्हणजे सर्व मंडळी किंवा सर्वजण त्यांच्या बरोबर त्यांना औषधासाठी, कारण एखाद्या व्यक्तीला 865 रुपयामध्ये दर महिन्याचा सगळा खर्च चालवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्या त्यांचा संघर्ष त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि आता किती दिवस तुम्ही कामावर जात नाहीत? सध्या त्या 15 दिवस कामाला पण जाऊ शकत नाहीये. ती त्यांची मेडिकल लिव्ह होईल. वय वर्ष 48 आहे आणि त्या एका स्ट्रेस मधून जात आहेत, कारण कोणीच नातेवाईक पण नाहीयेत किंवा कोणी जवळची मंडळी किंवा मित्र परिवार हे सुद्धा कोणी नाही. तर अशा वेळेला आम्ही सर्व जण मिळून त्यांना हेल्प करणार आहोत. त्यांना जी लागेल मदत वैद्यकीय खर्चासाठी किंवा त्यांना काही ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना दैनंदिन गरजांसाठी, ही सुद्धा आर्थिक मदत किंवा त्यांना काही ज्या गोष्टी हव्या असतील त्या सुद्धा आपण देणार आहोत. आणि परमेश्वर चरणी मी अशी प्रार्थना करतो की त्या लवकरात लवकर पुढच्या 2, 3, 4 महिन्यात त्या बऱ्या व्हाव्यात आणि त्यांच्या परत कामावरती त्यांचं रुटीन त्यांनी चालू करावं अशीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण मिळून त्यांना सपोर्ट करणार आहोत. कुठेही त्यांना असं वाटायला नको की त्या एकट्या आहेत. आज तारीख किती आहे? 26/9/2025. वार कुठला आहे? शुक्रवार आहे. आता वाजलेत किती? 1:10 कमी आहे. म्हणजे त्या तुम्ही स्वतःहून इथे आलात, तुम्ही स्वतःहून अर्ज केला, हे सगळं तुम्हाला मान्य. आता आम्ही तुम्हाला हेल्प सगळेजण मिळून करणार आहोत. कुठलीही काळजी करायची नाही. त्यांचे सगळे रिपोर्ट्स, मेडिकलचे रिपोर्ट्स हे सुद्धा त्यांनी सगळे जोडलेले आहेत. म्हणजे त्या म्हणतात तर सर्व तथ्य आहे. त्यांनी त्यांचं एक्सरे वगैरे ते सुद्धा जोडलेले आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं जोडलेलं आहे. कोणावर अशी वेळ येऊ नये, पण आली तर आपण सर्वांनी मिळून त्यांना हेल्प करूया. टुगेदर वी कॅन चॅलेंज द वर्ल्ड. एवढं एकच वाक्य बोलतो, जास्ती बोलत नाही. थँक्यू व्हेरी मच.